नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 20 जून 2025 सायंकाळी 6 वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीत दौंडहून येणारा विसर्गामध्ये किती बदल झाला आहे, त्याचबरोबर बंडगाडच्या विसर्गामध्ये काय फरक पडला आहे, त्यामुळे उजनी धरणात पाणीसाठा किती टक्क्यांनी वाढला आहे, गेल्या 12 तासामध्ये उजनी धरणामध्ये पाणीसाठा किती वाढला आहे, भीमा नदीमध्ये कितीने पाणी सोडलंय याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सायंकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 495.3 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 2838.79 दशलक्ष घनमीटर म्हणजेच जवळपास 100 TMC 100.24 TMCचं शतक पूर्ण केलेलं आहे उजनी धरणाने. आणि उपयुक्त साठा हा 1035.98 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 36.58 TMC उपयुक्त साठा झालेला आहे. तर उजनी धरणाची पाणी पातळी सकाळच्या पेक्षा जवळपास 6 टक्क्यांनी वाढून तर आता सध्याला 68.28% झालेली आहे. सकाळी तीच पाणी पातळी 62.16% होती. मात्र दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे रात्री 11,000 असणारा विसर्ग सकाळपर्यंत 58,585 पर्यंत गेला होता. त्यामध्ये आणखी वाढ होऊन दुपारी तो 72,585 झाला आणि मात्र त्यानंतर थोडीशी घट होऊन तो सध्याला 66,831 क्युसेकचा विसर्ग उजनीत दौंडीतून मिसळत आहे. आणि बंडगार्डनचा विसर्ग हा 38,608 एवढा दौंडच्या दिशेने येतोय आणि त्यामुळं उजनी धरणाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे, पाणीसाठा वाढू लागला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून उजनी धरण प्रशासनाने उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरुवात केलेली आहे. दुपारी 3 वाजता पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेकचा विसर्ग पहिल्यांदा चालू केला. त्यानंतर 5 वाजता मुख्य दरवाजातून जवळपास 10,000 क्युसेकचा विसर्ग म्हणजेच ते 1600 आणि हे 10,000 11,600चा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आलेला आहे. मात्र त्यामध्ये आणखी रात्रीत वाढ होऊ शकते. सतर्कतेचा इशारा तर त्यांनी दिलेला आहेच, परंतु शेतकऱ्यांनी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. कारण गेल्या 2 वर्षाखाली असंच रात्रीत 250 मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे रात्रीच 2.5 ते 3 लाखाचा विसर्ग सोडण्यात आला होता. परंतु तशी काही परिस्थिती होणार नाही. परंतु या विसर्गामध्ये आणखी वाढ नक्की होणार आहे. कारण खडकवासला धरण आता जवळपास 100% झालेलं आहे, घोड धरण 100% झालेलं आहे. परत म्हणलं तर आंध्रा 50%च्या पुढे गेलेलं आहे, वडिवले 75%च्या पुढे गेलेलं आहे, कासारचाही 80% पर्यंत आलेला आहे. त्यामुळं ही पुणे परिसरातील जी 4 धरणं आहेत, धरण साखळीतील 4 धरणं आहेत, ती जवळपास 100% झाले असल्यामुळं मुळा इंद्रायणी नदीकाठच्या लोकांमध्ये पाण्याबाबत जरा काळजी घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर उजनीतून भीमा नदीत सोडलेलं पाणी 11,600 क्युसेकचं आणि नीरा नदीत येणारं पाणी, नीरा बेसिनमधल्या कोणत्याच धरणातून अद्यापर्यंत पाणी सोडलेलं नाही. त्यात फक्त वीर धरणाची परिस्थिती चांगली आहे, बाकी धरणाची एवढी फारशी परिस्थिती नसल्यामुळं कोणत्याही 4पैकी कोणत्याही धरणातून पाणी सोडलं नाही. परंतु लोकलच्या पावसाचं पाणी नीरा नदीत येत असल्यामुळं तो विसर्ग नीरा नरसिंगपूरमध्ये एकत्र होऊन तो भीमा नदीत मिसळत असल्यामुळं नीरा नरसिंगपूरपासून पुढं पाण्याची पातळी वाढणार आहे, वाढत जाणार आहे. आणि रात्रीत सकाळपर्यंत कदाचित भीमेत सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ केलेली असेल. आणि दौंडच्या विसर्गात जरी आता थोडीशी घट झाली असली तरी बंडगार्डनचा विसर्ग आणखी अद्यापर्यंत पुरेपूर पोहोचला नसल्यामुळे आणखी त्यामध्ये वाढ होऊ शकते. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.